अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा मंडळींनो, 25 जानेवारी 2024 या दिवशी आहे पौष पौर्णिमा. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी माहूरगडाची देवी श्री रेणुका देवी हिची रथयात्रा काढली जाते. पौष पौर्णिमा या तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते. एकदा महाभयंकर दुष्काळ पडला होता. अनेक वर्ष पाऊसच पडला नाही. त्यावेळी प्रजेचे रक्षण करण्यासाठी श्री शाकंभरी देवीने तिच्या अंगातून धान्य निर्माण केले आणि प्रजेला वाचवले, अशी कथा आहे. आणि त्या प्रीत्यर्थच शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. तर बघा, 25 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे. म्हणजे बघा, आता 18 जानेवारीपासून शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू होतो. तर त्या नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणून शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते. 2024 या वर्षातील ही पहिली पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी ज्या चंद्राच्या लहरी असतात त्या अतिशय प्रभावी असतात आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायच्या असतात. त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यावर व आपल्या जीवनात घडताना दिसून येतो. बघा, सुख, समृद्धी, ऐश्वर्य याची प्राप्ती हवी असं तुम्हाला, मला, आपल्याला सर्वांनाच वाटत असतं. त्याचबरोबर आपला नवरा, आपली मुलं, त्यांना नोकरी असेल, बिझनेस असेल तर त्यामध्ये त्यांना यश मिळावं, कधीही आपल्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू नये, आपल्या मुलांना कधी संतानप्राप्तीसाठी प्रॉब्लेम येऊ नयेत, मुलांची लग्न जुळण्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडथळे येऊ नयेत, यासाठी एकंदरीतच काय तर आपल्या परिवारामध्ये एकात्मता राहावी, आपल्या घरातील धान्याला बरकत राहावी, आपल्या घरात आजारपण असू नये असंच प्रत्येकाची इच्छा असते. पण ही गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे आपल्यावर, आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे. तसंच कुलदेवीचा आशीर्वाद असायला हवे. आणि तिसरं म्हणजे आपल्या पितरांची आपल्यावर कृपा असणं महत्त्वाचं आहे. या 3 गोष्टी जर असतील तर आपल्या संसाराचा गाडा हा व्यवस्थित चालतो. म्हणजे काय तर एक म्हणजे कुलदैवत, दुसरं कुलदेवी आणि तिसरं आपले जे काही पित्र आहेत ते. तर बघा, वर्षामध्ये 4 नवरात्र असतात, पण सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना 2च नवरात्र माहीत असतात. एक म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र. पण या व्यतिरिक्त अजून 2 नवरात्र असतात, त्यांना आपण गुप्त नवरात्र असे म्हणतो. तर त्यातीलच एक गुप्त नवरात्र म्हणजे आता पौष महिन्यात आहे, ती सुरू होणार आहे. तर याच पौष महिन्यातील पौर्णिमेला आपण शाकंभरी पौर्णिमा म्हणतो. तर याच पौर्णिमेला आपल्या कुळाच्या कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी, तिचा मानसन्मान करण्यासाठी तिची आपल्याला ओटी भरायची आहे. तर बघा, आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही प्रत्येक पौर्णिमेला भरू शकतो. मंगळवारी, शुक्रवारी देखील भरू शकतो. पण त्यात ज्या 4 नवरात्री आहेत, ज्या 4 नवरात्रींमध्ये आपण आपल्या कुलदेवतेची ओटी ही कंपल्सरी भरलीच पाहिजे. आणि जर ती भरली तर याचे आपल्याला 1000 पटींनी फळ मिळते. तर या दिवशी घरच्या घरी ओटी कशी भरायची ते आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, ओटी भरण्यासाठी आपल्याला एक 9वारी साडी घ्यायची आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर 6वारी देखील घेऊ शकता. आता बघा, आपण जी साडी घेऊ ती रेशीम धाग्याची असेल तर अतिउत्तम. आता रेशीम धाग्याची साडी का घ्यायची तर बघा, रेशीम धाग्यामध्ये असं तत्त्व असतं की जेव्हा आपण कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा आई जगदंबेकडून ज्या पॉझिटिव्ह ऊर्जा येत असतात ती आकर्षित करण्याची ताकद त्या रेशीम धाग्यामध्ये अधिक आहे. म्हणून रेशीम धाग्याची साडी आपल्याला घ्यायची आहे. त्यावर एक ब्लाऊज पीस ठेवून
एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर तांदूळ, हळकुंड, खारीक, खोबरे, बदाम, सुपारी त्यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजेच आपण ओटी भरताना जे काही सामान घेतो ते देखील आपल्याला आपल्या देवीसाठी घ्यायचं आहे. तसेच कुलदेवीची ओटी ही गजऱ्याशिवाय किंवा वेणीशिवाय अपुरी आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, गजरा किंवा वेणी आपल्याला ठेवायचा आहे. त्याचबरोबर पानाचा विडाही आपल्याला ठेवायचा आहे. आणि आपल्या देवघरातील आपल्या कुलस्वामिनीच्या समोर जो काही फोटो किंवा मूर्ती जे काही तुमच्याकडे असेल त्याच्यासमोर ती ओटी तुम्हाला भरायची आहे. आता ही ओटी कधी उचलायची तर बघा, दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर ती ओटी तुम्हाला उचलायची आहे आणि ती साडी तुम्ही देवीचा प्रसाद म्हणून वापरू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. आता या दिवशी आपल्याला आपल्या कुटुंब रक्षणासाठी कोणती प्रभावी सेवा करायची आहे ते आपण पाहूयात. तर बघा, 25 तारखेला शाकंभरी पौर्णिमा आहे. तर आता ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी पौर्णिमेला गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचायचा आहे. जर तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नसेल तर हा अध्याय आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. दिवसभरात कधीही वाचायचा आहे आणि 11 माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. तुम्ही नक्की करून बघा, लवकरच तुम्हाला फरक जाणवेल. तर बघा, या दिवशी तुम्हाला एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि त्या गुलाबाच्या फुलामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे. भीमसेनी कापूर वापरायचा आहे. पण जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल. पण भीमसेनी कापूर अत्यंत प्रभावी आहे, म्हणून हा कापूर वापरला तर अतिउत्तम. आणि कापूर हा गुलाबामध्ये ठेवून हे फूल तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यामध्ये कुलस्वामिनीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर किंवा टाक असेल तर जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यासमोर तुम्हाला हे फूल अर्पण करायचे आहे. आणि दिवसभर ते फूल तुम्हाला तेथेच तसेच ठेवायचे आहे. आणि संध्याकाळी त्या फुलामधून कापूर काढायचा आहे आणि घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. यामुळे घरामध्ये खूप सकारात्मकता येते. घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते. आपल्या घरात जो नजरदोष, करणी बाधा असेल त्या नाहीशा होतात. आपण ज्या काही सेवा करतो, उपाय करतो त्यामध्ये अडथळे येतात. म्हणजे बघा, चांगले काम करायला गेलो की अडथळे हे येतातच. त्याचं कारण असतं की आपल्यावर जर पितृदोष असेल आणि आपल्या घरात जर नकारात्मकता असेल तर तुम्ही किती पण सेवा उपाय करा, त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही. म्हणून ही नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. ते तुम्ही करून नक्की पहा. तुम्हाला नक्कीच घरात फरक जाणवेल. तसेच ते गुलाबाचे फूल तुम्ही तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकता. नंतर तुम्ही ते फूल वाहत्या पाण्यात सोडायचे आहे. तसेच तुम्ही या दिवशी श्री सूक्ताचं पठण एकदा तरी करायचं आहे. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते. तर असा हा प्रभावी उपाय आहे जो आपल्याला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर शाकंभरी पौर्णिमेला लग्न न जमणाऱ्यांनी किंवा ज्या काही घरगुती प्रत्येकाला अडचणी असतात त्यांना, ज्यांना ज्या काही अडचणी आहेत किंवा लक्ष्मीप्राप्ती होत नाही, घरात खूप तंगी चालू आहे, अशांनी हा उपाय नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. तर आशा करते की ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण महाराजांचं मुखात घेतलेलं नाम कधीच वाया जात नाही. त्याचे फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देतातच देतात. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.